हा एक ड्रेस बनवत आहे, तो खूप सुंदर ड्रेस बनणार आहे, कारण की हा ड्रेस आहे 25 मीटर नेट आहे आणि सॅटिन आहे जो 10 मीटर आहे आणि खूप सुंदर हा ड्रेस बनल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेलच, कारण की फ्रील आहे, त्याच्यामध्ये लेहर आहेत, खूप सुंदर हा ड्रेस बनणार आहे. आणि खरं तर ब्लू कलर आहे आणि ब्लू कलर पण माझा पण आवडता आहे आणि ज्या व्यक्तींना देणार आहे त्यांचाही आवडता आहे. आणि त्याचबरोबर संध्याकाळी मी केक शॉपमध्ये गेले, मी आणि माझे मिस्टर, आणि आम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं माझ्या नंदेला. त्यासाठी आम्ही केक शॉपमध्ये आलो आणि केक शॉपमध्ये आम्हाला 2 केक घ्यायचे होते आणि 2 केक आम्ही सिलेक्ट करतच होतो. त्याचबरोबर माझे सासू आणि माझी मुलं त्यांनी त्यांच्या घरी पोहोचलेलेच आहेत. आणि माझा आजचा लुक आहे हा ब्लॅक ड्रेसचा. ब्लॅक ड्रेस म्हटलं तर हा PMG मध्ये मी फर्स्ट रॅम्प वॉक जो केला होता त्याच्यामध्ये घातली होती. बुके सिस्टम हा ड्रेस होता, बुके होता फ्रंटला तिथे लावलेला, पण मी आता ते सगळं व्यवस्थित काढलेलं आहे कारण की रिअल फुलं होते ते त्यासाठी. आणि त्याचबरोबर आम्ही निघालो आहोत केक घेऊन. आणि अंधेरीमध्ये मी फर्स्ट रॅम्प वॉक केली होती, त्याच्यामध्ये मी हा ड्रेस घातला होता आणि खूप लेअरचा ड्रेस आहे कारण की ब्लॅक ड्रेस खूप सुंदर बनलेला आणि फ्रंटमध्ये जे बुके लावले होते ते खूप सुंदर आणि रिअल होते फुलं. तर मी येऊन पोचले घरी आणि घरी आल्यानंतर रिअरीची आणि छकुलीची आणि त्यांची मस्ती तर चालूच होती, काही नाही काय तर बोलणं वगैरे आणि बोलवच्चनचा चालूच होता आमचं. आणि पूजा त्यांची राकेश दादांची ॲनिव्हर्सरी त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण की त्यासाठी आम्ही इथे त्यांना सेलिब्रेट करायचं आहे आम्हाला त्यांच्याबरोबर आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांना माहितीच नव्हतं की आम्ही सरप्राईज वगैरे देणार आहे. आणि खरं तर हे सरप्राईज त्यांच्यासाठी स्पेशल होतं कारण की खूप छान वाटलं त्यांना आणि आवडलंही, कारण की गिफ्ट किंवा सरप्राईज किंवा असं कोणीही आपल्याला देत असेल आणि आपल्यासाठी करत असेल तर खरंच आवडतं, खूप आवडतं. आणि माझ्या सासूबाईंचं, माझ्या मिस्टरांचं आणि माझा हा जो सरप्राईज द्यायचा प्लॅन होता तो आमचा होता तिघांचा. आणि त्याचबरोबर खूप छान वाटलं सगळ्यांनाच आणि मस्त आनंदाने आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि खरं तर जे आनंदाचे क्षण असतात ते खरंच आपण जगलं पाहिजेत, कारण की आयुष्यामध्ये बॅकचं दिवस ते परत येणार नाही आहेत, बॅकवाले जे डेज असतात ते परत फ्रंटमध्ये येणार नाही आहेत. त्यासाठी जे काय पाठचे आहेत ते सगळं सोडून परत पुढे चालत राहिलं पाहिजे. जो आनंदाचा क्षण येतो, जो आनंदाचा दिवस येतो, आपला बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो या कुठलंही काहीतरी वस्तू घेणं असो किंवा आनंदात आपल्या फॅमिलीमध्ये असो, तर ते जे पण कुठले आपले आनंदाचे क्षण येतात ते आपण मस्तपैकी जगलं पाहिजे, मस्तपैकी आनंदात राहिलं पाहिजे. कारण की दुःख आणि सुख हे कंटिन्यू येतच राहणार आहेत आयुष्यामध्ये. दुःख आणि सुख एकमेकावर अवलंबून असतातच. दुःख आलं की सुख, सुख आलं की दुःख येतच राहतं. त्याचबरोबर आपण मस्तपैकी आनंदाचे क्षण जगत राहिलं पाहिजे. आणि खरं तर आनंद म्हटलं तर आपल्याला फक्त काय पाहिजे असतं आयुष्यामध्ये, सुखच पाहिजे असतं. गाडी घेतली की सुख पाहिजे, बंगला घेतला की सुख पाहिजे, आनंद पाहिजे. मग आनंदाच्याच पाठी आपण लागलेला असतो आणि पैशाच्या पाठी लागलेला असतो. पैसा मिळाला की आनंद मिळतोच, त्याचप्रमाणे हे करतच असतो आपण आयुष्यामध्ये. सगळीकडे तेच चालू आहे, सगळीकडे म्हटलं तर पैसा पैसा वगैरे तेच चालू आहे, पण तरी पण आपण ते आनंदाचे क्षण विसरतो. आपण ते जेव्हा जगलं पाहिजे तेव्हा जगत नाहीये आणि लागल्या क्षणांमध्ये जगलं तर आपल्याला आजारपण वगैरे येत राहतं. त्यासाठी तुम्ही ज्या ज्या वेळेस जे जे क्षण असतात ते जगत राहा, भले छोट्या मोठ्या गोष्टीने जगत राहा, छोट्या मोठ्या वस्तूंमध्ये खुश राहा आणि मस्त जगत राहा. आपले फोटो वगैरे झालेले आहेत छानसे काढून आणि केकचे स्लाइस वगैरे मस्त कट करून खाल्लेले आहेत आणि आम्ही आमच्या घरी जात आहोत. तुझ्या त्यांनी खूप आग्रह केला जेव्हा वगैरे टच करूया मस्त जेवण वगैरे, पण आम्ही निघालो आहोत कारण की मला घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं होतं. आणि हे सरप्राईज माझ्या नंदेला दिलं ते मला खरंच बरं वाटलं, माझ्या सासूबाईंना खूप आवडलं. तर